नमस्कार मित्रांनो, हुंडाईने राडा लावलेला आहे. बॅक टू बॅक आपल्या गाड्यांचा अपडेट देत आहे. पहिली त्यांनी व्हेन्यू आणले, त्याच्यानंतर आता एक्स्टर आलेली आहे. आता ह्या गाडीमध्ये काय ॲडिशनल फीचर्स दिलेले आहेत, काय नवीन आलेलं आहे, अपडेट काय आहेत, ते सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या समोर जे एक्स्टर आहे त्याचं मॉडेल कुठलं आहे? ही HX6 सेकंड टॉप मॉडेल आहे CNG मधलं. तसं HX8 येते ह्याचं टॉप मॉडेल, त्याच्या खालचं आहे. 5,79,000 एक्स्टरची एक शोरूम प्राइस स्टार्ट होती. तर ह्या प्राइसिंग मध्ये काय काय आपल्याला गोष्टी भेटतात, चला जाणून घेऊ. आता तुम्ही आउटर लुकचं तर बघा, सेम बॉडी लाईन आपल्याला भेटते एक्स्टरची. विंडो एरिया खूप मोठा भेटतो एक्स्टरच्या मानाने. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याला डॅश कम इनबिल्ट येतो ह्या गाडीमध्ये, जेणेकरून आपल्याला रोड ॲक्सिडेंट किंवा आपण काही चुकीत नाही याचा प्रूफ आपल्याला राहतो. त्यानंतर सेम बोनेट हुंडायचं येतं लोगो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्स्टर साधे पहिल्यांदा अशी आडव्या रो मध्ये बॅचिंग होती, तेच आता आपले व्हेन्यूगत आपल्याला एक्स्टरची बॅचिंग यायला लागलाय. त्यानंतर एच शेप DRLs ॲज युजल रेग्युलर. हेडलाईट पण आपल्याला सेम येते, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स येते, पण लाईट आपल्याला येलो येऊन जाईल. फ्रंट ग्रिल सेम व्हेन्यू सारखी आपल्याला आता एक्स्टर मध्ये पण कंपनीने द्यायला सुरू केलेलं आहे. कधी कधी कन्फ्युजन होतं, व्हेन्यू येते का एक्स्टर येते आपल्याला. तर ही गाडी घेताना गोष्टी चेक करा. त्यानंतर सिल्वर कलर फिनिश मध्ये आपल्याला फ्रंट बंपर पण येऊन जाईल. ह्या गोष्टी झाल्या फ्रंटच्या. आता साईडला जाऊ. आता साईडला आपल्याला असा लुक येतो गाडीचा. सेम बॉडी लाईन ठेवलेले आहे. काय अपडेटमध्ये फक्त फ्रंट अँड रिअर थोडंफार चेंजेस आहे. टायर साईजचं तर बघाल 15 इंचाची आपल्याला टायर साईज येते. अलॉय व्हील सारखी दिसणारे स्टाईल व्हील येतात कंपनीचे हुंडाईचे, जेणेकरून आपल्याला बाहेरनं गाडी टॉप मॉडेल सारखी दिसते. फ्रंटला ब्रेक म्हणाल तर डिस्क ब्रेक येतात आणि मागं ड्रम ब्रेक आपल्याला या गाडीला येऊन जातं. इंडिकेटर पण आरशा येतं. हे एक प्रीमियम फीचर हुंडाईचं आहे. बी पिलर आपल्याला ब्लॅक आउट येतो. रूफ रेल आपल्याला काही एक्सेसरीज लावायची गरज नाही, कंपनी सोबतच आपल्याला रूफ रेल पण येणार आहे. इंटेरियर कलर मध्ये आपल्याला एक्स्टर मध्ये आता चेंज बघायला भेटतो. ब्लू कलर मध्ये इंटेरियर येतं. डोर्स डिझाईन वगैरे पहिल्यासारखीच आहे. रिअर सिटिंगचं तर म्हणाल कम्फर्टेबल, तुम्ही मागं बसू शकता. ही पंचला रायवल होती गाडी. पंचपेक्षा हिचं मागचं सिटिंग कम्फर्टेबल आहे. रिक्लाइन थोडासा अँगल जास्त आहे, त्यामुळे तुम्ही आरामशीर लॉंग जर्नीला जाऊ शकता. आणि थाय सपोर्टचं तर म्हणाल तर परफेक्ट थाय सपोर्ट आपल्याला एक्स्टरला भेटतो. ही खूप अंडररेटेड गाडी आहे, लोकांना जास्त माहित नाही, परंतु ह्या गाड्यांमध्ये कम्फर्ट आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स खूप चांगला भेटतो. मागं आपल्याला एक AC वेंट पण भेटतो. त्यानंतर टाईप C पोर्ट आपल्याला मागं भेटून जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिअरला येतात. आता आपण गाडीच्या रिअरला जाऊ. गाडीला फ्युएल टँक आपल्याला पेट्रोलचा 37 लिटरचा येतो. CNG पण आपण इथूनच फिलिंग करू शकतो. CNG जवळ 10 किलो आपल्याला CNG बसून जाईल. त्यानंतर हा पॅनल चेंज आहे. ह्याची डिझाईन थोडीशी चेंज केली, त्यामुळे साईड लुक थोडाफार चेंज येतो. रिअरला झालो ॲज युजल शार्क फिन अँटेना, हाय पावर स्टॉप लॅम्प, डिफॉगर, या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा वेगळी डिझाईन थोडीशी आपल्याला इथं भेटून जाते. ही एक्सटेरियर मध्ये चेंज केलेलं आहे. रिअरला एक्स्टरची तर बॅचिंग आणि रिअर बंपर थोडाफार चेंज येतो सिल्वर कलर फिनिश मध्ये. आता आपल्याला ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे. पहिल्या गाडीला स्पेअर व्हील येत नव्हता, पण आता कंपनीने स्पेअर व्हील विथ CNG दिलेला आहे. स्पेअर व्हील आपल्याला अंडरनीथ भेटून जाईल. चांगली आणि फायद्याची गोष्ट. ड्रायव्हर डोअर मध्ये आपल्याला पूर्ण कलर थीम चेंज झालेले आहे, त्यामुळे थोडंफार आपल्याला एक्स्टर मध्ये वेगळं वाटतं. आणि असं काय इंटेरियर आहे, ब्लू ब्लॅक प्लस सिल्वर कलरचा इंटेरियर डॅशबोर्ड येतो, जेणेकरून आपल्याला प्रीमियमनेस अजून हुंडाईमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर एक्स्टर मध्ये सगळ्यात मेजर चेंजेस जो आपल्याला हाताला फील होईल, स्टेअरिंग व्हील. आपल्याला आता डी कट मध्ये स्टेअरिंग व्हील एक्स्टरचं बघायला भेटणार आहे. सगळे फीचर्स सेम आहेत, काय मेजर सांगण्यासारखं नाही. फक्त हा पॅनल जो कार्बन फिनिश मध्ये आपल्याला बघायला भेटतो आणि ब्लू कलर पूर्ण अख्ख्या गाडीमध्ये थीम येऊन जाईल. तर हे चेंजेस. आणि फ्रंटला आपल्याला इथं डॅश कॅम पण येऊन जाईल. तर ही होती एक्स्टरची इंटेरियर आणि एक्सटेरियर चेंजेस. एक्स्टर इन अँड आउट मध्ये आपण बघितली. मेजर चेंजेस सांगायला गेलं तर याची लेंथ 15 mm वाढलेली आहे आणि हाईट पण याची थोडी वाढवलेली आहे. बाकी इंजिन आणि पॉवर परफॉर्मन्स या गाडीचा सेम राहील. फक्त इंटेरियर आणि एक्सटेरियर चेंजेस एक्स्टर मध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर हे चेंजेस कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.